सर उष्माघात सध्या त्याचे प्रमाण वाढत आहे. काय सांगाल, काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने उन्हामध्ये उष्माघात होतो याचं कारण आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं. आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी आपल्या शरीरात एक प्रणाली असते, ती या पाण्यापासून घाम बनवून आपल्या घर्मरंध्रामधून बाहेर पडतो आणि आपलं शरीर थंड होतं. परंतु ज्यावेळेला व्यक्ती खूप वेळ उन्हात राहते, ज्यावेळेला टेम्परेचर खूप वाढतं, आपल्या शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री असतं, ते जर वाढत वाढत 40पर्यंत गेलं तर घामही जातो आणि शरीरातलं पाणीही खूप कमी होतं. मग अशा वेळेला त्या व्यक्तीला डिहायड्रेशन होतं. आधी हातापायातलं बळ जातं, उलटे मळमळ होऊ शकते, डोकं दुखतं, चक्कर यायला लागते, गरगरायला लागतं. पण त्याचबरोबर हे जर पाणी खूपच कमी झालं तर निश्चितच त्या व्यक्तीला हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक म्हणतात तो बसू शकतो. आणि त्याच्यामध्ये तो बेशुद्ध होणं, त्याला झटके येणं आणि वेळ प्रसंग आली तर ती व्यक्ती दगावू सुद्धा शकते. तर त्यासाठी आपण कारण नसताना उन्हात जाणं टाळा. डोक्यावर तुम्ही छत्री वापरा किंवा टोपी वापरा आणि पाणी भरपूर प्या. काय कोणते पदार्थ घेतले सेवन केलं पाहिजे?